तर नमस्कार मित्रांनो, मी खूप दिवसानंतर हा ब्लॉग टाकणार आहे. हा माझा प्लंबिंग कामाचा ब्लॉग नसून हा माझ्या आज मावशीची हळद आहे आणि उद्या लग्न आहे त्याचा ब्लॉग आहे. ब्लॉग छोटा आहे पण तुम्ही त्याला सपोर्ट करायला विसरू नका आणि आवडल्यास नक्की मला सांगा. तर तुम्हाला मी आजचा हळदीचा आणि उद्या लग्नाचा संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. कशी हळद झाली, कसं लग्न झालं माझ्या मावशीचं, ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही कुठेही न स्किप करता पूर्ण बघा. सध्या माझे प्लंबिंगचे ब्लॉग बंद आहे, तर ते प्लंबिंगचे काम इतके असल्यामुळं मला व्हिडिओ काढायला जमत नाही. तर तुम्ही हा वेळात वेळ मी काढून थोडा ब्लॉग बनवलेला आहे, तर तुम्ही हा बघायला विसरू नका आणि आवडल्यास नक्की सांगा. चला मग आता मस्त मावशीसाठी काहीतरी नवीन गिफ्ट घेतलेलं आहे. मम्मी घेऊन राहिली हांडा कळशी. चला गिफ्ट घेऊन निघालेलो आहे. आता थेट आम्ही पोचलो होतो हळदीला, करंजगाव इथे. पण हळदीला जाण्या अगोदर नवरदेवाची हळद आम्हाला दिसली म्हणून तिथं थांबलो, थोडा व्हिडिओ शूट केला. नवरदेवाची हळद जोरात झाली. नवरदेव शेजारीच राहत होता त्याच्यामुळं काही अडचण नाही, बघायला भेटला आम्हाला. नवरदेवाच्या हळदीत नाचताना व्हिडिओ काढला होता, म्हणलं थोडं बघून घ्या. ही नवरीची हळद आहे. आता इकडं नवरी आली, नवरीची बहीण आहे. झाली हळदीची तयारी. इकडं काहीच्या वेळात माझ्या मावशीला हळद लागणार आहे. फुल एन्जॉय येणार आहे. तुम्ही हा ब्लॉग कुठे न स्किप करता पूर्ण बघा. हळद नाचवताना मामा मामीन ते हळदीत एन्जॉय करणार आहे त्यांच्या मावशीच्या कलवऱ्या. चला ते जेवणाचा टाईम झालेला होता, पण जेवणाला खूप भारी नियोजन केलेलं होतं मावशीने. त्यांनी बिर्याणी होती, पण बिर्याणी खाल्ल्याशिवाय काय सुटत नसतो. चला बिर्याणी खाल्ली होती मस्त ना. जेवण वगैरे झालं. आता घरी निघालो होतो. येतो आता उद्या लग्नाला. झाली आता आमची लग्नाची तयारी. मस्त लग्नाला येतोय. तुम्ही या आणि माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा. कसा वाटतो तुम्हाला माझा ड्रेस? गॉगल घातल्यावर मी एकदम गुंडसारखं वाटत आहे. पब्लिक म्हणत होती, पण मी गुंड विंड काही नाही, सिंपल माणूस आहे. चला मग आता तुम्हाला लग्नामध्ये घेऊन जाणार आहे मी. लग्नाची व्हिडिओ दाखवणार आहे. घरी पोचलो होतो माझ्या आईच्या करंजगाव येथे. म्हटलं आता थोडं थंड वगैरे फीज वगैरे पिऊ. लग्नाला कोणी येईल नव्हतं. सगळ्यात आधी आम्ही आलो आणि म्हटलं चला पहिले जाऊन बसून घेऊ. सगळा हॉल रिकामा होता तेव्हा आम्ही आलो होतो. पण लग्नाचा टाईम होता 12, पण लग्न लागलं 3 वाजता. सांगा आता. बघू शकता अजून कोणीच नाही आलेलं आहे. थोडे गर्दी गोळा होती फक्त. तोपर्यंत म्हणलं आता जेवणाला काय तेवढं बघून येऊ. जेवणाची त्यांची तयारी झालेली होती. जेवणाचे कॉन्ट्रॅक्टदार आमचे सायकेडचे राहुल भाऊ गमे. त्याला नवरदेवला आता घोड्यावर बसवण्यासाठी रेडी करत आहे. घोड्यावर बसवलं. घोड्यावर बसवायच्या आधी पैसे मागण्याचा हट्ट राहतो साल्यांचा. तर नवरदेव मंडपामधून येऊ राहिले. पब्लिक काय आली मस्त. नवरदेवची एंट्री झाली आहे. रॉयल एंट्री झाली. नवरी माझी मावशी आहे आणि नवरदेव माझा मामा आहे. नातं एकच आहे. मग काय मी सांगू शकत नाही मी कोणाकडून नाही काय. लग्न घरचंच आहे. यांचं लव्ह मॅरेज आहे. मावशी बघा किती आनंदात. नवरी नवरदेव चालले मस्त स्टेजकडं.
मी कवाची वाट बघत होतो. आता म्हणलं लग्न कवा लागतं, भूक तर खूप जोरात लागली कारण 3 वाजून गेलेले होते. चला मग फायनली आता जेवायला बसलो होतो. मग जेवण करून डायरेक्ट घरी, कारण आता काय नवरी वाटी लावायची व्हिडिओ नाही आहे. तर तुम्ही याच व्हिडिओला सपोर्ट करा आहे तेवढी. व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा.